सर्व विद्यार्थी व सुज्ञ पालकांना नमस्कार. मी तुषार शिंदे सर. सुज्ञ पालक याच्यासाठी म्हटलोय की आजचा व्हिडिओही तसाच आहे. काल रात्री मी एक व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ अतिशय मनाला सुन्न करून घेणारा होता. छत्रपती संभाजीनगर N1 सिडको या ठिकाणी असणारं एक फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अशी एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये घडलेला हा निंदनीय प्रकार आहे. सर्वांनीच तो व्हिडिओ पाहिलेला असेल. व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला आहे, सगळ्यांना हळहळ वाटली आहे. परंतु आजचा व्हिडिओ मी याच्यासाठी करतोय की पालक म्हणून आपली जबाबदारी काय. जर आपल्याला मुलं झालेली आहेत आणि फर्स्ट क्राय आपल्याला मुलं झालेली आहेत, आपल्या मुलाचं पहिलं रडणं हे आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. आपल्या मुलांचं रडणं ही त्याला संस्कार देताना त्याचा आनंद आणि त्याच्यातून त्याला समजून सांगणारं असलं पाहिजे. तर फर्स्ट क्राय नावाच्या शाळेमध्ये तुम्ही घातलं, त्यांचं नंदनवन वाढायला गेले आणि हा असा प्रकार घडलाय. त्या व्हिडिओमध्ये एक छोटंसं बाळ आहे, ते दुसऱ्या बाळाला मारत आहे, चावे घेत आहे आणि एक मुलगा, एक छोटंसं बाळ एक त्या ठिकाणी संस्कारिक असल्यासारखं त्याला कळतंय की अन्याय काय आहे, दुसऱ्यावरती अन्याय होतो, त्या अन्यायाला वाचा कशी फोडली पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. त्या शाळेने पालकांकडून 50,000 रुपये घेतलेले होते त्या मुलाला सांभाळण्यासाठी किंवा त्या छोट्याशा बाळाला सांभाळण्यासाठी. परंतु तिथली केअरटेकर 20 मिनिटं त्या हॉलमध्ये सुद्धा गेले नाही, ज्या हॉलमध्ये ते मुलं कोंडलेले होते. ही मुलं कोंडले होते, बंद केले होते की जुन्या काळात जनावरांना, मोकाट जनावरांना असणारा कोंडवाडा होता, तो कोंडवाडा आपल्याला आज तिथं पाहायला मिळतोय. कारण त्या कोंडवाड्यामध्ये ना त्याला खायला टाकलंय, ना काही टाकलंय, ना तिथं कोणी गेलंय पाहायला. मला त्या पालकांसाठी बोलायचं आहे जे पालक घरामध्ये 2-2 जण नोकरी करतात, कामं करतात, पैसे कमवून काय पैशाच्या माड्या बांधणार आहात का तुम्ही? तुमच्या मुलांचं बालपण जर त्यांना तुम्ही देऊ शकत नाही, त्यांची निरागसता त्यांना देऊ शकत नाही, ही निरागसता तुम्ही दुसऱ्याच्या दावणीला बांधता. मग तुमचा बाप आणि आई म्हणून तुमचा रोल काय? घर हे अनौपचारिक शिक्षणाचं पहिलं केंद्र आहे. घर हे अनौपचारिक शिक्षणाची पहिली शाळा आहे. घरामध्येच सगळे संस्कार मिळतात. आई ही त्याची शिक्षिका असते. मग ही आई कुठं आहे, तो बाप कुठं आहे ज्यांनी ही मुलं तिथं नेऊन टाकली? ॲडव्होकेट साहेबांचा मी व्हिडिओ पाहिला आहे, पण ॲडव्होकेट साहेबांना त्यांच्या चुकीवरती आज किती मनस्ताप होत असेल, किती त्यांना त्याची लाज वाटत असेल हे त्यांनाही माहिती आहे. त्यांचा व्हिडिओ मी पाहिला आहे की त्यांच्याकडून सगळ्या बोलण्या करून घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या मुलाला अशा पद्धतीने शिकवलं. पहा, जर आपल्याला पैसेच कमवायचे असतील तर आपण मुलं न होऊ दिले चांगले, आणि झालेच तुम्हाला तर घरातला एक जण तरी त्यांची काळजी घेण्यासाठी पाहिजे. तुमच्या छातीची धडकन त्याला कळली पाहिजे, त्याच्या छातीची तुम्हाला कळली पाहिजे, तुमची मानसिकता त्याला कळली पाहिजे, त्याची मानसिकता तुम्हाला कळली पाहिजे. हे संस्काराचं काळ आहे. आपण 4 वर्षाचे होस्तोवर आपण शाळेत गेलेलो नाही, आपण डायरेक्ट बालवाडीत शाळेत गेलो, नंतर अंगणवाडी आल्या, नंतर आता प्री स्कूल आलं. पण खरी मुलांच्या खेळण्याचं वय जर तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली त्यांना डांबून टाकण्यासाठी, त्यांची मानसिकता विचारात न घेण्यासाठी जर करत असाल तर तुम्ही चुका करताय. तुम्ही गुन्हेगार आहात त्या निरागसतेचे. त्या निरागसता तुम्ही लोकांच्या दावणीला बांधता. एखाद्या मुलाला जन्म दिलेल्या आईबापाला जन्मानंतर त्याला मारण्याचा अधिकार नाही, हा घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे, असा कायदा आहे. आणि तुम्ही या मुलांची निरागसता, त्यांचे जीव दुसऱ्याच्या दावणीला बांधलेले आहेत, दुसऱ्याच्या तिथं नेऊन कोंडलेले आहेत. ही मुलं तुम्हाला सांभाळतील कशावरून हे तुमच्या मनाला तुम्ही विचारून पहा. जर तुमची मानसिकता त्या मुलाला कळली नाही, तुम्ही बाप आहात हे त्याला माहीत नाही, तुम्ही आई आहात हे त्याला माहीत नाही, आई बापाचे काम काय असतं ते त्याला माहीत नाही, ही मुलं उद्या तुम्हाला सांभाळतील का? आणि यांना मुलं झालीच तर हे कसे सांभाळतील? आपण 7-7 पिढ्यांचा विचार करणारे लोक आहोत. पैसे त्यासाठीच कमवतोय आपण. 7 पिढ्या आपल्याला पुरलं पाहिजे म्हणून आपण कामं करतो. बायकोला कामाला लावलं आपण कामाला जातो, आईबापाचं काम ते पण करतात, भाऊ काम करतो, भाऊजही काम करते, सगळे घरातले गुराढोरासहित आपण काम करतो, तरी पैसा पुरत नाही. मग आज मुलांना त्यांचं बालपण द्यायचं नाही का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. घरातला एक तरी व्यक्ती त्या मुलांच्या जवळ कायमस्वरूपी असला पाहिजे. आणि जर नसेल तर तुम्हाला ती मुलं झाली नसती तरीही चांगलं झालं असतं, कारण तुम्ही आयुष्यभर पैसेच कमवले असते. तुम्ही तुमचं जीवन बॉलिवूड इंडस्ट्रीसारखं केलेलं आहे. त्या लोकांना त्यांचा बाप माहिती नाही, त्यांना त्यांची आई माहिती नाही. आणि मुलं होण्यासाठी फ्रोझन पद्धतीची एक अंडकोशाला फ्रोझन पद्धतीची पद्धत ती लोक वापरतात. मग आता तुम्ही काय करणार, हा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. हा व्हिडिओ मी त्यासाठी करतोय की तुम्ही तुमच्या पाल्याचं, त्याचं बालपण तुम्ही हिरावून घेऊ नका, त्याची निरागसता तुम्ही हिरावून घेऊ नका. घरात मूल हसलं तरी आपल्याला आनंद होतो. मग तुम्हाला आनंद याचा होतोय का त्याला ए कळालाय, त्याला बी कळालाय, त्याला झेड कळालाय, याचा आनंद तुम्हाला होतोय का?
त्याला 1 2 3 4 कळालाय, बोलायला यायला लागला ना, आई म्हणण्याच्या ऐवजी तो 1 बोलला. याच्यात तुम्हाला मोठं तीर मारल्यासारखं वाटतंय का? तुम्ही याच्यात यश तुम्हाला मिळाल्यासारखं वाटतंय का? तुम्ही तुमच्या पाल्याला जर तुम्ही सांभाळू शकत नसताल तर ह्या व्हिडिओतून तुम्ही समजून घ्या, ते मूल तुम्हाला आयुष्यभर सांभाळणार नाही. आपणच व्हिडिओ पाहिलेत, आपणच अभ्यास केला, आपणच पेपर वाचलेत. अमेरिकेतून मुलाने बापाच्या दहाव्यासाठी, आईच्या दहाव्यासाठी पैसे पाठवून दिले, क्रियाक्रम तुम्हीच करून घ्या म्हणून सांगितलंय. कोणाला? तर अमरधामाच्या प्रशासनाला. मग आपण हिंदू संस्कृतीमध्ये राहतो, आपण भारतवर्षामध्ये राहतो, इथं कॉस्मोपॉलिटन लोक राहतात. मग बाप म्हणून आपली जबाबदारी काय, मूल म्हणून आपली जबाबदारी काय, ही आपल्याला अगोदर समजली पाहिजे. नाहीतर आपला जन्माला येऊनच कोणतं सार्थक झालं नाही असा त्याचा अर्थ होतो. आपण जन्माला येऊन सुद्धा मेल्यासारखे आहोत असं त्याचा अर्थ आहे. आणि तुम्ही रोबोट आहात. तुम्ही पैसे कमवण्यासाठी काम करता. तुम्हाला मुलं झाली याचा आनंद नाही, त्यांचं बालपण तुम्हाला कळत नाही, त्यांची निरागसता तुम्हाला कळत नाही. तुम्ही रोबोट आहात. तुम्ही संवेदनशून्य संगणक आहात. जर तुम्हाला त्या मुलांचं बालपण कळत नसेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल, आवडला मी म्हणणार नाही, जर तो समजला असेल तर तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जी मित्र अशा पद्धतीने वागतात. तुम्ही हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांना त्यांची मुलं सांभाळायचे आहेत, ज्यांची मुलं छोटाली आहेत, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, आयुष्यात मूल नसेल तर त्याच्यासारखं दुःख नसतं, आणि झालेत तर याच्यासारखं दुःख नाही. हे जे तुम्ही करताय, तुमची मुलं आहेत, दुःख आम्हाला होतंय. आम्ही माणूस आहोत, तुम्ही रोबोट आहात. तर थांबतो मी. धन्यवाद सगळ्यांचे.